डब्यामध्ये भरून ठेवायची, म्हणजे ती कुरकुरीत राहतात। हे बघा, तुम्हाला आवाज येतच असेल की आपली ही भाजी एकदम मस्तपैकी तयार झाली। तर हे लोणचं चांगलं थंड झाल्यावर बरणीमध्ये भरून ठेवायचं। एकदम छान मुरलं की चवीला एकदम मस्त लागतं। पण मी आज जी पद्धत दाखवणार आहे ती एकदम सोपी आहे आणि ही भाजी अजिबात कडू लागत नाही। नमस्कार, कसे आहात तुम्ही? तर आज मी तुम्हाला कारल्याचे असे 3 प्रकार दाखवणार आहे जे मुलांना आणि मोठ्या माणसांनाही आवडतील। कारण कारल्याची भाजी म्हटलं की मुलं खायचा कंटाळा करतात, पण कारलं हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं। त्यामुळे कारल्याची भाजी म्हणा किंवा अजून दुसरे काही पदार्थ असतील तर ते बनवून खायलाच हवे। तर आज मी तुम्हाला हे 3ही पदार्थ दाखवणार आहे। ते एकदम छान होतात, अजिबात कडू लागत नाही आणि मुलं सुद्धा नक्की आवडीने खातील आणि तुम्हाला सांगतील परत परत आम्हाला असे पदार्थ बनवून दे म्हणून। चला तर सुरुवात करूया। तर इथे मी पाव किलो कारली घेतली आहेत आणि पातळ कापून त्यांना मीठ लावून त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे। मीठ लावून ठेवायचं अर्धा तास आणि चांगलं मळून त्यातलं पाणी काढून टाकायचं, म्हणजे त्यातला थोडा कडवटपणा कमी होतो। तर ही अशी मी कारली करून घेतलेली आहे। तर पहिला प्रकार बनवणार आहोत ते म्हणजे कारल्याचं लोणचं। तर त्यासाठी इथे मी आता कढई ठेवली आहे। कढईमध्ये 1 चमचा तेल घालूया, अगदी 1 चमचा घालायचं तेल, आणि अगदी अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतले आहेत, ते यामध्ये चांगले भाजून घेऊया। मी ही पाव किलो कारली घेतली आहे। मेथीचे दाणे भाजून झाले आहेत, त्यांना आता मी काढून घेते। अगदी थोडे घेतले आहेत, जास्त घेतले तर अजून ते कडू लागू शकतं, पण मेथीच्या दाण्यामुळे काय होतं, लोणचं चांगलं चविष्ट लागतं, म्हणून हे मेथीचे दाणे त्यामध्ये घालायचे। तर आता हे चांगले भाजून झालेले आहेत। तर आता लोणच्याला लावण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते बघूया। तर ही भाजलेली मेथी, 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा हळद आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या। आता मिक्सरला बारीक करून घेऊया। हे बघा, एवढं मी बारीक करून घेतलेलं आहे। तर आता हे कारलं या भांड्यामध्ये घेतलं मी, त्यामध्ये हे जे आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं साहित्य आहे ते घालूया। अगदी सोपी रेसिपी आहे, तुम्ही सहज बनवू शकता। आता मीठ घालताना अगदी थोडंसंच घालायचं, कारण मीठ लावून मी हे मळून घेतलेली आहेत कारली, त्यामध्ये मीठ थोडं असतंच, त्यामुळे हे थोडंसं मीठ घालायचं, जास्त घालायचं नाही। 1 चमचा साखर। तर हे बघा, इथे हे मोठं लिंबू आहे त्यामुळे मी 1च घेतलं आहे। छोटी लिंब असतील तर 2 घ्यायची, म्हणजे त्याचा रस चांगला येतो। तर हे खूप मोठं आहे बघा, हे मी कट करून घेतलंय, त्याचा आता रस यामध्ये पिळून घेऊया। आणि आता हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घेऊया। आणि हे लोणचं तुम्ही असं कच्चं सुद्धा ठेवलं आणि खाल्लं तरीही चांगलं लागतं, पण मी आता हे थोडंसं 2 मिनिटं गॅसवर कढईमध्ये परतून घेणार आहे, म्हणजे त्यातला कच्चेपणा थोडा कमी होईल। हे असंच खरं म्हणजे खायचं असतं, पण कच्चं खायचं पण एकदमही ठीक वाटत नाही, म्हणून आपण थोडंसं गरम करून घेणार। तर हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता थोडंसं त्याला गरम करून घेऊया। हे असंच ठेवायचं आणि बरणीमध्ये बंद करून ठेवून द्यायचं। आणि हे लोणचं फ्रीजमध्ये अगदी आठवड्याभर चांगलं राहतं, अजिबात खराब होत नाही। कधीतरी असं जेवणाबरोबर वरण भात असेल किंवा अजून काही जेवण असेल तर तोंडी लावण्यासाठी असं थोडंसं घेतलं तरी जेवायला बरं वाटतं। आंबट, गोड, तिखट आणि कडू असं हे लोणचं असतं। तर इथे मी मेथी मगाशी भाजून घेतली होती, तेच तेल आहे, त्यामध्येच आता थोडंसं याला परतून। तर हे बघा, आता हे मी अगदी 2 मिनिटं परतून घेतलंय त्याला, चांगलं आता कोरडं झालंय। तर आता गॅस बंद करून घेऊया। तर आपलं आता हे मस्तपैकी आंबट, गोड, तिखट असं लोणचं तयार झालं आहे। तर याला आता काढून घेऊया। तर हे लोणचं चांगलं थंड झाल्यावर बरणीमध्ये भरून ठेवायचं। 2 दिवस अगदी तसंच ठेवून द्यायचं आणि तिसऱ्या दिवशी खायला घ्यायचं। एकदम छान मुरलं की चवीला एकदम मस्त लागतं। तर दुसरा प्रकार आहे फ्राय कारलं।
तर आता इकडे मी त्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे। तर इथे सुद्धा मी 1/2 किलो कारली घेतली आहेत आणि त्यांना मीठ लावून चांगलं मळून त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे। तुम्ही फ्राय करण्यासाठी लांब कारली सुद्धा कट करून घेऊ शकता, पण मी ही बारीकच केली आहे कारण ती पटकन भाजली जातात। आणि यांना पहिलं मीठ लावलेलं आहे, तरी सुद्धा मी आता थोडंसं मीठ घालते कारण आपण त्यातलं पाणी काढून टाकतो तेव्हा त्यातलं थोडंसं कमी होतं मीठ। जास्त नाही घालायचं, जास्त घातलं तर खारट होऊ शकतं। अर्धा चमचा हळद, 1 चमचा आमचूर पावडर, आमचूर पावडरमुळे आंबट तिखट असं चांगलं लागतं, 1 चमचा लाल तिखट, आणि ते मी हे तांदळाचं पीठ घेतलं आहे त्यामुळे कुरकुरीत होतात। तर हे आता घालू यामध्ये। इथे मी हे 4 चमचे पीठ घातलंय तांदळाचं। तर आता हे सर्व साहित्य याला असं लावून घ्यायचं। याला जास्त मसाले सुद्धा लागत नाही आणि अशा प्रकारे बनवलं तर खायला चांगलं लागतं, कुरकुरीत एकदम। आणि हे बनवून तुम्ही 8 ते 10 दिवस ठेवू शकता, एकदम चांगलं राहतं, अजिबात खराब होत नाही। किंवा फ्रीज मध्ये ठेवलं तर अगदी महिनाभर चांगलं राहू शकतं कुरकुरीत। तर आता हे मिक्स करून झालंय, हे बघा याला चांगला हे सर्व मसाला लागलेला आहे। चांगलं असं चुरडून लावून घ्यायचं कारण कारल्यामध्ये थोडासा पाण्याचा अंश असतो त्यामुळे त्याला ते चिकटलं जातं। तेल इकडे चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आणि गॅस मोठाच ठेवायचा। तर तेल इकडे तापलेलं आहे, त्यामध्ये हे घालून घ्यायला चांगली कुरकुरीत होईपर्यंत यांना फ्राय करून घ्यायचं। काही जणांना औषध म्हणूनही कारल्याचा रस किंवा कारल्याची भाजी खायला सांगितलेली असते, पण काय होतं रोज रोज आपण भाजी सारखं करू शकत नाही। तर अशा प्रकारे जर तुम्ही भाजून ठेवली कारली तर रोज तुम्ही जेवताना अशी तोंडाला घेऊन खाऊ शकता। आणि मुलांना अशी खायला दिली तर मुलांना कृमी सुद्धा होत नाही पोटामध्ये, त्यामुळे हे थोडं खाल्लंच पाहिजे। हे बघा हे आता चांगली फ्राय झाली आहे, फ्राय करून घ्यायची। त्याच पद्धतीने आता ही दुसरी सुद्धा फ्राय करून घेते। एकदम झटपट होणारी रेसिपी आहे, अजिबात वेळ लागत नाही, तुम्ही सहज कधीही बनवू शकता। डब्यामध्ये भरून ठेवायची। हे बघा तुम्हाला आवाज येतच असेल, इतकी कुरकुरीत झालेली आहे। आणि हे तुम्ही महिनाभरासाठी सुद्धा बनवून ठेवलं तरी कुरकुरीत राहू शकतं, फ्रीज मध्ये ठेवलं तर अगदी महिनाभर राहतं। तर आता पुढची रेसिपी बघूया। तर ही रेसिपी आहे कारल्याची भाजी। ही तुम्ही सुद्धा बनवतच असाल वेगवेगळ्या प्रकारे, पण मी आज जी पद्धत दाखवणार आहे ती एकदम सोपी आहे आणि ही भाजी अजिबात कडू लागत नाही। अगदी मुलांना तुम्ही डब्यालाही बनवून देऊ शकता, इतकी भाजी छान होते। तर इथे सुद्धा मी आता ही कारली कापून त्यांना मीठ लावून त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि एकदम मी बघा अशा प्रकारे केलेली आहे। तर आता हे कारलं मी तळून घेणार आहे। तर इकडे कढई ठेवली आहे, तेल चांगलं तापलंय। आता हे तेल मी जी कारली फ्राय करून घेतली तेच तेल आहे, ते मी गाळून घेतलेलं आहे, म्हणजे त्यातलं जर ते पिठाचे कण असतील तर ते गाळले जातात। आणि आता तेल शक्यतो आपल्याला कारली तळायची असतील तेव्हा तेल थोडंच घ्यायचं, म्हणजे ते वाया जात नाही। थोडी थोडी कारली घालून फ्राय करून घ्यायची। आणि ही भाजी सुद्धा तुम्ही बनवून बाहेर अगदी 4 दिवस राहिली तरी अजिबात खराब होत नाही आणि फ्रीज मध्ये ठेवली तरी आठवडाभर राहू शकते। आमच्याकडे तर ही भाजी बनवली ना तर सगळी भाजी एकदमच संपून जाते, कारण आमच्या घरामध्ये सर्वांना ती भाजी खूप आवडते, तर अजिबात कडू लागत नाही, त्यामुळे सर्वच जण आवडीने खातात। त्यामुळे फ्रीज मध्ये ठेवायचा काय प्रश्नच येत नाही। तर ज्यामध्ये मी कारली तळली तेच तेल आहे, हे 4 चमचे तेल आहे। तर इथे भाजीमध्ये घालण्यासाठी हे मोठे 2 कांदे मी बारीक कापून घेतले आहेत, तसेच हे 2 टोमॅटो सुद्धा बारीक कट करून घेतलेले आहेत। तर पहिल्यांदा आपण आता कांदा घालून घेऊया। आपण मीठ लावलेलंच आहे, तर मी आता थोडंसं मीठ घालते, म्हणजे कांदा पण चांगला मऊ होईल। कांदा असा चांगला भाजून घ्यायचा लाल होईपर्यंत। हे बघा आता त्यामध्ये हा टोमॅटो घालून घेऊया।
ह्या भाजीला सुद्धा एकदम साहित्य कमी लागतं आणि पटकन होते ही भाजी, जास्त वेळ पण लागत नाही आणि अशी भाजी तुम्ही बनवून ठेवली तर 2-3 दिवस खराबही होत नाही। पण हे कांदा आणि टोमॅटो चांगल्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं। आणि माझ्या ह्या आज बनवलेल्या कारल्याच्या 3ही रेसिपी तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांबरोबर, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त शेअर करा। आणि नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। चांगलं असं सतत परतत राहायचं कांदा आणि टोमॅटो, म्हणजे त्यातलं पाणी सगळं निघून जाईल। तर त्यामध्ये घालूया हा मसाला। तर इथे मी 2 चमचे मसाला घातला आहे। हा माझा मालवणी मसाला आहे, तो वापरलाय मी। तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता। बघा आता ह्या कांदा टोमॅटोला तेल सुटलंय, असं तेल सुटलं पाहिजे, म्हणजे त्यातलं पाणी सगळं निघून गेलेलं असतं। ते चांगलं मिक्स करून घेऊया मसाला। आता हे चांगलं परतून झालंय कांदा टोमॅटो, हे बघा याला तेल सुटलंय, तुम्हाला दिसत असेल। तर आता त्यामध्ये हे फ्राय करून घेतलेलं कारलं घालूया आणि याला आता मिक्स करूया की आपली भाजी झाली तयार। एकदम पटापट होतं हे, जास्त वेळ लागत नाही। हे बघा ह्याला बाजूने तेल सुटलंय, ते आपली भाजी एकदम मस्तपैकी तयार झाली। तर बघा आपल्या अशा 3ही रेसिपी एकदम झटपट आणि सोप्या प्रकारे बनवून झाल्या आहेत। तुम्ही सुद्धा बनवून बघा। आणि हे लोणचं जे आहे ते असं बाहेर 2 दिवस राहू शकतं आणि फ्रीज मध्ये आठवडाभर राहू शकतो। तसेच या दोन्ही रेसिपी सुद्धा अगदी आठवडाभर राहू शकतात आणि अजिबात खराब होत नाही। आणि हे तर एकदम कुरकुरीत लागतं, भारी लागतं। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बनवून बघा कारल्याच्या 3ही रेसिपी। आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।